बीड जिल्ह्यातील प्रेम प्रकरणाची एक घटना समोर आली। बीड तालुक्यामधील मांजरसुंबा या ठिकाणी ज्ञानेश्वर कोकाटे नावाचा एक मुलगा राहत होता। मांजरसुंब्याच्या जवळच असलेल्या एका गावामध्ये एक मुलगी राहत होती आणि त्या मुलीसोबत या ज्ञानेश्वर कोकाटेचे प्रेम संबंध होते। मग हा भेटायला त्याच्या घरी जात असेल किंवा त्यांची भेट होत असेल, पण हे घरच्यांना कळालं। घरच्यांनी ज्ञानेश्वर कोकाटेला गावात बोलवलं आणि बेदम मारहाण केली। त्याच्याकडून मोबाईल घेतला, गाडी घेतली आणि आमच्या गावात येऊन चोरी केली अशा प्रकारचा आरोप केला आणि त्याला बेदम मारलं आणि मारल्यानंतर तो गावी परत गेला आणि त्यानं आत्महत्या केली। पण याच्या मागची जी काही सत्यता आहे ती नेमकी सत्यता काय आहे? खरंच अशा प्रकारची काही घटना घडली होती का? का वेगळं काही प्रकरण आहे? नेमकं काय घडलंय? ज्ञानेश्वर कोकाटेनं खरंच चोरी केली होती का? काय केलं होतं का? आणि बीड जिल्ह्यातून अशी घटना नेमकी का समोर आली? हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण सत्यता बघायची आहे। नमस्कार, मी रणजित। मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो। मंडळी, ज्ञानेश्वर कोकाटे बीड तालुक्यातील मांजरसुंबा या गावी राहत होता। मांजरसुंब्यापासून अगदी जवळच एक गाव आहे आणि त्या गावामध्ये एक मुलगी राहत होती। त्या मुलीचे आणि या ज्ञानेश्वरचे प्रेम संबंध जुळल्यानंतर हे दोघं भेटू लागले। सगळ्या गोष्टी चॅटिंग, कॉलिंग अशा प्रकारच्या व्हायल्यानंतर एके दिवशी त्या पोरीच्या भावाला किंवा त्या पोरीच्या घरच्याला ही गोष्ट समजली की ज्ञानेश्वर कोकाटे नावाचा एक मुलगा आपल्या मुलीला भेटायला येतोय। तिला वेगवेगळ्या गोष्टी कुठेतरी फोनच लाव, चॅटिंगच कर अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे अशा प्रकारचे मानसिकतेचे लोक। बरं, बंद करायचे तुम्हाला किंवा काय याच्यावर निर्बंध आणायचे किंवा त्या मुलीला सांगा तुम्ही किंवा अशा प्रकारची गोष्ट करू नका किंवा त्या मुलाला बोलवून घ्या, अशा प्रकारचा कुठल्याही गोष्ट करू नको। जर तुला करायचं असेल तर तुला जे काही आहे ती पोलीस कारवाईला समोर जावं लागेल, आम्ही कारवाई करू। किंवा प्रेम संबंधच नसतील किंवा प्रेम संबंध जरी असतील तरी सुद्धा आम्हाला अशा प्रकारची ही गोष्ट मान्य नाही। जर त्या मुलीला समजावून सांगितलं असतं ही गोष्ट तिथं मिटली असती। पण त्यांनी काय केलं, त्या ज्ञानेश्वर कोकाटे नावाच्या पोराला गावात बोलून घेतलं। गावात बोलून घेतल्यानंतर त्याच्याकडून सुरुवातीला मोबाईल घेतला आणि त्याची जी काही गाडी होती ती गाडी काढून घेतली, ती गाडी साईडला लावली आणि त्याला गावात येऊन आमच्या 15 लाख रुपये चोरले अशा प्रकारचं म्हणून तिथं बेदम मारायला सुरुवात केली। मिळालेल्या माहितीनुसार हे सगळं आणि त्याच्या आईनं सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी माझ्या पोराला झाडाला बांधलं, चोरीचा आरोप केला, तुझ्या आईला संपू, तुझ्या माईला मारू, तुझ्या बापाला मारू आणि त्याचे जे काय आहे झाडाला बांधून व्हिडिओ करण्यात आले, व्हिडिओ शूट करण्यात आलं अशा प्रकार सुद्धा त्याच्या आईनं गंभीर आरोप केलेले आहेत। मंडळी, ज्ञानेश्वर कोकाटे हा निष्पाप होता हे त्यानं स्वतःच्या पत्रामध्ये सांगितलं। ज्यावेळेस आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यानं सांगितलं की मला गावात बोलावलं आणि मला मारहाण केली, चोरीचा आरोप करण्यात आला, माझे आणि त्या मुलीचे संबंध होते, प्रेम संबंध होते आणि सगळ्यात जास्त जर आपल्याला विचार करायचा समाजामध्ये जर झालं तर आज प्रेम संबंधातून अशा प्रकारच्या गोष्टी कुठेतरी धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। प्रेम हा शब्द खूप मोठा आहे, याचा अर्थ सुद्धा खूप मोठा आहे आणि कुठेतरी या निष्पाप ज्ञानेश्वर कोकाटेचा या प्रेमामुळे जीव गेलेला कुठेतरी चुकीचं आहे। आपल्या समाजाची मानसिकता बिघडलेली मानसिकता पाहिली तर संविधानानं सुद्धा अधिकार दिलेले जे काही आहे ते प्रेमींना कुठेतरी कायदे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत आणि जर हा विषय बसून मिटला नाही तर नक्कीच याच्यावर कुठेतरी कोणालाही बदनाम करू नये किंवा अशा प्रकारचे चोरीचे आळ घेऊन जर एखाद्याला बदनाम केलं, त्याची सामाजिक प्रतिष्ठा जर हाणून पाडण्यात आली तर नक्कीच कोणालाही त्याच्यामध्ये जगण्याचा रस राहणार नाही आणि तसंच या कोकाटे सोबत घडलं आणि या कोकाटेनं स्वतः घरी येऊन गळफास घेतला। आता गळफास घेतल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि काही त्यांच्या आईची मागणी आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी, FIR व्हावा किंवा काय व्हावा। हे सगळं पोलिसांचं जे काही आहे ते तपास आता सध्या चालूच आहे। मात्र एका निष्पापाचा जीव गेला, तो जीव कोण भरून देणार आहे का अशा प्रकारचा प्रश्न याच्यातून निर्माण होत आहे। कारण आपण जर पाहिलं तर आजपर्यंत आपण असे निष्पाप मरताना बरेच पाहिले, मात्र याच्याचा हा अगदी 23 वर्षाचा असताना
स्वप्न रंगवण्याचे जे वय असतं ते स्वप्न रंगवण्यामध्ये त्यानं स्वतः स्वप्न भंगवून गेलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या गोष्टीबद्दल? आणि सत्यता आहे, सुरुवातीला बोललो की आपण सत्यता सांगायची, तर ही सत्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.